नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक काय आपला द हिंदू व्होकॅब्युलरी. का आहे द हिंदू व्होकॅब्युलरी. आता बघा, आजचा जो डे आहे तो डे 8 आहे. का आहे डे 8 आपण कंटिन्यू करतोय. आता नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगते की बाबा आपण जे द हिंदू व्होकॅब्युलरी घेत आहे त्याच्यामागचं कारण काय आहे. बरोबर, आपण का घेतोय ते, तर त्याचे बरेच सारे आपले कारण आहेत. असं काही एक्झाम आहेत, त्या एक्झाम आपल्याला टार्गेट करायचे आहे. जसं की आता UPSC जर म्हटलं तर आपल्याला द हिंदू पेपर वाचण्यामध्ये हेल्प होईल. बरोबर, एसे रायटिंगमध्ये हेल्प होईल, आन्सर रायटिंगमध्ये हेल्प होईल UPSCला. लक्षात तुमची इंग्लिश सुद्धा स्ट्रॉंग होईल. आता MPSC मध्ये का, कारण MPSC सुद्धा आता UPSC सारखा पॅटर्न घेऊन येणार आहे. बरोबर, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय होईल, कामा पडेलच. लक्षात. आता बाकीच्या काही एक्झाम आहेत, जसं की TCS आहे, IBPS पॅटर्नच्या काही एक्झाम आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला द हिंदू व्होकॅब्युलरी कामी येईल. लक्षात. इतर कोणत्या एक्झाम असतील तिथं पण तुम्हाला इंग्लिश म्हणजे इंग्लिश जे व्होकॅब्युलरी आहे ते काही कामा पडेलच. लक्षात. म्हणजेच काय, एकंदरीत सांगायचं झालं तर आपण इंग्लिश पासून पळून जाऊ शकत नाही. म्हणजेच काय, इंग्लिश हा आपला एक महत्वाचा पार्ट आहे, एक भाग आहे आपला महत्वाचा. लक्षात. तर सुरू करूया. बघा, आता पहिला जो शब्द आहे तो आहे इक्विलिब्रियम. का आहे इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियम म्हणजेच काय, हा एक नाऊन आहे. इक्विलिब्रियम हा एक का आहे, एक नाऊन आहे. त्याला मराठीमध्ये आपण शांती म्हणतो. काय म्हणतो, शांती. आता त्याला अजून एक शब्द आहे काम. का आहे काम. काम म्हणजे सुद्धा काय, शांती किंवा शांत. लक्षात. आता त्याचे सुद्धा काय सिनोनिम्स आहे आणि अँटोनिम्स आहे. सिनोनिम्स म्हणजेच काय, समानार्थी शब्द. अँटोनिम्स म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द. सिनोनिम्स काय होतील, कामनेस आहे आणि कंपोजर आहे. अँटोनिम्स आहे ॲगिटेशन. का आहे ॲगिटेशन. एक्झाम्पल, हिज इंटेन्स बिहेवियर कुल्ड अनसेटल हिज इक्विलिब्रियम. बरोबर, हिज इंटेन्स बिहेवियर कुल्ड अनसेटल हिज इक्विलिब्रियम म्हणजेच काय, त्याचा जो रागीट स्वभाव आहे, त्याचा जो इंटेन्स स्वभाव आहे, बिहेवियर त्याचा जो इंटेन्स म्हणजेच काय, एकदम रागीट जो स्वभाव आहे त्याचा, त्याच्यामुळे काय, त्याची जी शांती आहे ती भंग होऊ शकते, अनसेटल होऊ शकते. बरोबर, असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा, नेक्स्ट आहे क्रेडिबिलिटी. का आहे क्रेडिबिलिटी. क्रेडिबिलिटी का आहे, एक नाऊन आहे. का आहे एक नाऊन आहे. त्याला आपण मराठीमध्ये विश्वसनीयता सुद्धा म्हणू शकतो. अजून त्याला एक शब्द आहे प्लॉसिबिलिटी. का आहे प्लॉसिबिलिटी. सिनोनिम्स काय होईल, बिलिव्हेबिलिटी किंवा मग ऍक्सेप्टॅबिलिटी आणि अँटोनिम्स होईल इम्प्लॉसिबिलिटी. अँटोनिम्स काय होईल, इम्प्लॉसिबिलिटी. हे काय झाले अँटोनिम्स आणि सिनोनिम्स. एक्झाम्पल बघा, टू बिल्ड क्रेडिबिलिटी ॲज अ स्टार्टअप फाउंडर. बरोबर, टू बिल्ड क्रेडिबिलिटी ॲज अ स्टार्टअप फाउंडर, फोकस ऑन डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू कस्टमर्स अँड मेंटेनिंग ट्रान्सपरन्सी विथ इन्व्हेस्टर्स. बरोबर, सेंटेन्सचं म्हणणं काय आहे, जर तुम्ही एखादा स्टार्टअप आहे, तुमचा एखादा बिझनेस आहे. बरोबर, त्या बिझनेसचे जे फाउंडर असतात त्याला जर स्वतःची विश्वसनीयता जे वाढवायची आहे, ती बिल्ड करायची आहे, तर त्याला कसं राहावं लागेल, कस्टमरला व्हॅल्यू द्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासोबत ट्रान्सपरन्सी मेंटेन करावी लागेल. असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. लक्षात, सिंपल आणि साधं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे परस्यू. परस्यू काय एक व्हर्ब आहे. परस्यू काय एक व्हर्ब आहे. त्याला आपण मराठीमध्ये पाठलाग करणे सुद्धा म्हणू शकतो. आपण म्हणतो ना ध्येयवादी पाठलाग करणे, आपण त्याला सुद्धा परस्यू म्हणू शकतो. अजून एक शब्द आहे कंडक्ट. बरोबर, काय त्याला सुद्धा आपण कंडक्ट सुद्धा म्हणू शकतो. सिनोनिम्स काय होईल, अंडरटेक किंवा मग फॉलो आणि अँटोनिम्स होईल गिव्ह अप. अँटोनिम्स काय होईल, गिव्ह अप. एक्झाम्पल, शी डिसाइडेड टू परस्यू अ करिअर इन डिजिटल मार्केटिंग. शी डिसाइडेड टू परस्यू अ करिअर इन डिजिटल मार्केटिंग म्हणजेच काय, तिने निर्णय घेतलेला आहे कशाचा, डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर करण्याचा. लक्षात, असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे व्हर्च्युअस. काय आहे व्हर्च्युअस. व्हर्च्युअस हा एक ऍडजेक्टिव्ह आहे. त्याला आपण मराठीमध्ये सद्गुणी सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणतो पण त्याला मराठीमध्ये सद्गुणी. त्याला अजून शब्द आहे रायटियस सुद्धा. रायटियस सुद्धा एक शब्द आहे. लक्षात. सिनोनिम्स काय होईल, गुड आणि मॉरल्स आणि अँटोनिम्स होईल बॅड. अँटोनिम्स काय होईल, बॅड. एक्झाम्पल, ही कन्सिडर्ड हिमसेल्फ व्हेरी व्हर्च्युअस. ही कन्सिडर्ड हिमसेल्फ व्हेरी व्हर्च्युअस बिकॉज ही नायदर ड्रँक नॉर स्मोक्ड. बरोबर, म्हणजेच काय, तो स्वतःला कसं समजतो, स्वतःला एकदम सद्गुणी समजतो, कारण की त्याने कधी ड्रँक नाही केलं, म्हणजे कधी त्याने ड्रिंक नाही केली आणि स्मोकिंग सुद्धा त्याने कधी केलेली नाही, म्हणून तो स्वतःला का समजतो, मी एक सद्गुणी व्यक्ती आहे. असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे ड्विंडल. ड्विंडल एक वर्ब आहे. ड्विंडल काय, एक वर्ब आहे. त्याला आपण मराठीमध्ये कमी होणे सुद्धा म्हणू शकतो. आणि त्याला अजून शब्द आहे डिमिनिश. त्याला अजून एक शब्द काय आहे, डिमिनिश.
सिनोनिम्स काय होतील, डिक्रीज किंवा रेड्यूस, आणि अँटोनिम्स होईल इन्क्रीज. अँटोनिम्स काय होईल, इन्क्रीज. एक्झाम्पल, द सिटीज लाईट ड्विंडल ॲज द पॉवर सप्लाय डिक्रीज. सिटीज लाईट ड्विंडल ॲज द पॉवर सप्लाय डिक्रीज, म्हणजे जसा पॉवर सप्लायचा कमी झाला त्याचप्रमाणे काय झालं, सिटीची जी लाईट आहे ती कशी झाली, ड्विंडल म्हणजे काय, कमी झाली. बरोबर, असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा इथं काय लिहिलं आपण, सिटीज लाईट, जे सिटीच्या बाजूला आपण ॲपॉस्ट्रॉफी दिला वर आणि यस लिहिला, तर हे काय दर्शवते. बरोबर, हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. तुम्हाला काही आठवत असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. बरोबर, किंवा मग आपण याच्यावर टॉपिक घेतलेला आहे तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे मिटिगेट. मिटिगेट म्हणजे सुद्धा काय होते, कमी करणे. मिटिगेट म्हणजेच काय, कमी करणे. सिनोनिम्स ॲलिव्हिएट, रेड्यूस आणि लेसन, आणि अँटोनिम्स काय होईल, ॲग्रेवेट, इंटेन्सिफाय आणि एक्झॉझर्बेट. ॲग्रेवेट, इंटेन्सिफाय, एक्झॉझर्बेट हे काय झाले, अँटोनिम्स. एक्झाम्पल, द गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस्ड न्यू पॉलिसी टू मिटिगेट द इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन. द गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस अ न्यू पॉलिसी टू मिटिगेट द इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन. म्हणजे काय, गव्हर्नमेंटने एक नवीन पॉलिसी, नवीन एक स्कीम तयार केलेली आहे. कशासाठी, जे इफेक्ट आहे कशाचा, इन्फ्लेशनचा. इन्फ्लेशन म्हणजे काय, महागाई. तो महागाईचा इन्फ्लेशन लोकांवर कमी व्हावा. बरोबर, म्हणून गव्हर्नमेंटने काय केलेली आहे, एक नवीन पॉलिसी तयार केलेली आहे. असा सेंटेन्सचा अर्थ होईल. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे इमिनंट. इमिनंट म्हणजेच काय, जवळ येणारा. जवळ येणारा म्हणजेच काय, एकदम अचानक जवळ येणे म्हणतो ना त्याला आपण इमिनंट म्हणतो. एक्झाम कशी एकदम अचानक जवळ आलेली आहे, आपण त्याला काय म्हणतो, इमिनंट. आलं लक्षात. सिनोनिम्स काय होईल, इम्पेडिंग आणि अप्रोचिंग किंवा मग फोर्थ कमिंग. अँटोनिम्स होईल डिस्टंट, रिमोट आणि डिलेड. एक्झाम्पल बघा, द डार्क क्लाउड्स इंडिकेट दॅट अ स्टॉर्म वॉज इमिनंट. बरोबर, जे डार्क क्लाउड आहेत, बरोबर, म्हणजे काही काळभोर जे आभाळ आलेलं आहे त्याने काय केलं होतं, इंडिकेट केलं होतं की पाऊस कसा एकदम जवळ होता. बरं, पाऊस कसा एकदम वादळ कसं येणारच होतं. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे स्क्रुटिनी. स्क्रुटिनी म्हणजेच काय, निरीक्षण करणे, तपासणी करणे आपण त्याला म्हणतो. पण स्क्रुटिनी कशी, एकदम बारीक तपासणी करणे, आपण त्याला काय म्हणतो, स्क्रुटिनी. सिनोनिम्स काय होईल, एक्झामिनेशन किंवा मग इन्स्पेक्शन आणि अनालिसिस. आणि अँटोनिम्स होईल निग्लेक्ट, ओव्हरलुक आणि इग्नोर. निग्लेक्ट, ओव्हरलुक आणि इग्नोर. एक्झाम्पल, द प्रपोजल इज अंडर क्लोज स्क्रुटिनी बाय द कमिटी. द प्रपोजल इज अंडर क्लोज स्क्रुटिनी बाय द कमिटी म्हणजेच काय, जे प्रपोजल आहे त्याची कशी एकदम चांगल्या प्रकारे निरीक्षण केला जात आहे. कशाद्वारे, कमिटीद्वारे. आलं लक्षात. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे ॲलिगेशन्स. काय आहे ॲलिगेशन. ॲलिगेशनचा अर्थ काय होतो, आरोप किंवा दावा. बरोबर, एखादे आरोप लावणे किंवा दावा करणे त्याला आपण काय म्हणतो, ॲलिगेशन. सिनोनिम्स काय होतील, ॲक्युजेशन किंवा मग क्लेम किंवा अझर्शन. आणि अँटोनिम्स होईल डिनायल, एक्सक्लुपेशन आणि विंडिकेशन. डिनायल, एक्सक्युप्लेशन आणि विंडिकेशन. तर हे काय झाले त्याचे अँटोनिम्स. एक्झाम्पल बघा, द पॉलिटिशियन डिनाईड द ॲलिगेशन ऑफ करप्शन अगेन्स्ट हिम. म्हणजेच काय, जो पॉलिटिशियन आहे त्याने काय केलेला आहे, नकार दिलेला आहे. कशाला, त्यांच्यावर जे काय आरोप लावले लोकांनी. बरोबर, त्यांनी काय केलेला आहे, नकार दिलेला आहे त्या आरोपाला. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे वेनरेट. वेनरेट म्हणजेच काय, आदर करणे, रिस्पेक्ट देणे, एखाद्याला आदर करणे, सन्मान करणे, आपण त्याला काय म्हणतो, वेनरेट. सिनोनिम्स काय होईल, रिव्हेर, ऑनर, रिस्पेक्ट किंवा मग ऍडमायर. आणि अँटोनिम्स होईल डिसरिस्पेक्ट, डिसऑनर किंवा मग इन्सल्ट. एक्झाम्पल, पीपल वेनरेट महात्मा गांधी फॉर हिज रोल इन इंडियाज फ्रीडम स्ट्रगल. बरोबर, पीपल वेनरेट महात्मा गांधी फॉर हिज रोल इन इंडियाज फ्रीडम स्ट्रगल. बरोबर, म्हणजे काय, लोक काय करतात, म्हणजे सगळेच आपण काय करतो, आदर देतो, एक सन्मान देतो. कोणाला, महात्मा गांधीला. कशामुळे, कारण की त्यांच्या इंडियासाठी त्यांनी जे फ्रीडमसाठी स्ट्रगल केलं त्याच्यासाठी. आलं लक्षात. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तुम्हाला असं वाटत असेल एखाद्या नवीन टॉपिकवर आपण व्हिडिओ घेऊन यायला पाहिजे, ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आणि शेअर करत चला, जेणेकरून सगळ्यांना आपल्या व्हिडिओचा काय होईल, फायदा होईल. आलं लक्षात. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.